गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आहे सॅटर्डे. आज वासूचा बड्डे. ॲक्च्युली बड्डेला काही जाता नाही आलं मला, कारण की आता सुट्टी पॉसिबल नाही आहे माझी. आणि नाही, पुढे आमच्या सुट्ट्या आहेत, ते तुम्हाला पुढे कळेलच. त्यामुळे सुट्टी नाही भेटली. आणि सो आता सकाळी आम्ही नाश्ता करायचा होता. म्हणजे आज सुशांतला आणि उर्वीला तर सुट्टीच आहे. सुशांतला सुट्टी होती आज आणि मला बसायचं आहे 2 वाजता कामावर. सकाळी नाश्ता करायचा होता आम्हाला डोशाचा, म्हणून चटणी वाटायला गेली तर मिक्सर परत खराब झाला आमचा. आता तो मिक्सर परत दाखवायला न्यायचा आहे त्याच्याकडे, कारण की त्या दिवशी 500 रुपये देऊन ती मोटर वगैरे चेंज करून आणली होती आणि तो परत आता खराब झाला. बघू आता काय, नाही तर नवीनच घ्यावं लागेल की काय, बघू आता. सो ते पण आहेत. थोडंसं म्हणते चला जाऊन येऊया पटकन बाहेर. आणि थोडी शॉपिंग वगैरे पण बाकी आहे उर्वीची. सो स्टे ट्यून, ब्लॉग कंटिन्यू करा. स्वतः आम्ही निघालो आहे. इकडे उर्वी इकडे मिक्सर टाकला आहे आत्ताच जस्ट. आता जाऊया झुडिओमध्ये. आम्ही आलो आहे झुडिओमध्ये. चल, अजून तर कोणच नाही, पहिलं गिराईकच आम्ही असो आज व्हिडिओमध्ये. 11 वाजता सकाळी. छान छान आले तिथे फ्रॉक्स. हा पण पॅटर्न छान आहे, कॉटन आहे हे बघ. हा आमच्या उर्वी मॅडमची शॉपिंग झालेली आहे. इकडे घेतलेत काही तिथे ड्रेसेस. आता ऑलमोस्ट कपड्यांची तर सगळी शॉपिंग झाली. छोट्या मोठ्या गोष्टी बाकी आहेत, जसं सनग्लास वगैरे थोडंसं काही घ्यायचं आहे. ते अजून 8-10 दिवस आहे, तोपर्यंत होईलच. सो स्टे ट्यून. चल, इकडे सगळे हे असे काय काय. गुड मॉर्निंग. सो आज इथे सगळं असं पसारा दिसतोय, काढलं आहे देवाचं, कारण की बरेच दिवस झाले मी हे देवाचं आवरलंच नाही. लास्ट टाईम आता मला आठवत नाही कधी आवरलं होतं, पण मी ब्लॉगमध्ये पण शेअर केलं होतं बहुतेक, तेव्हाच आवरलं होतं. आणि त्याच्यानंतर मग मध्ये काही दिवस मला जमला नाही पूजा करायला. सो असं काही ना काही चालू होतं. आणि आता आज आहे सोमवार आणि आज मला वीक ऑफ आहे. सुशांतला सॅटर्डेला होता, मला आज आहे. कारण आम्ही आता असं ॲडजस्ट थोडंसं चाललो आहे, कारण की पुढे आम्हाला सुट्ट्या पाहिजे. जसं की तुम्ही ब्लॉगमध्ये बघतच आहात, आमची शॉपिंग वगैरे हे ते सगळं काही ना काही चालू आहे सध्या. आणि पुढच्या वीकमध्ये आम्ही कुठेतरी जाणार आहोत. तो आता मी इथे घेतलं आहे सगळं, हे काढलं आहेत देवाचं आवरायचं सगळा पसारा, हे चांगलं क्लीन करून घेते सगळं. आणि सुशांत सकाळीच गेलेत ऑफिसला, त्यांना टिफिन बनवून दिला आहे सकाळीच. आणि आता उर्वी तर अजून झोपलेली आहे. माझी जस्ट आंघोळ वगैरे झाली आणि वाजले आहेत 8:15. सो चला आवरूया, आज काय काय होतं आहे बघूया. थोडीशी शॉपिंग वगैरे काय असेल तर दाखवेल, अदरवाईज आपलं घरचं रुटीन किंवा तरी पण काहीतरी होईलच. सो स्टे ट्यून. आता हे सगळं काढलं आहे मी इथलं. सो आज मी इथे माझ्या ड्रेसिंग टेबलचा खालचा कप्पा खाली केला आहे. हा एक कप्पा आहे, इथे काही औषध आहेत, हे माझं हे. आणि याच्यात पण उर्वीचे काही आहेत, हेअर बँड वगैरे आहेत, ते खाली सगळ्या डब्यात, ते पण काढून बघते काय काय. सो इकडे सगळं असं पसारा घातला आहे, सगळं आवरून ठेवते आज. बाकी आता मेडिसिन्स वगैरे आहेत, हे पण आवरते, हे पण आवरते. सगळं काढलं इथे बाहेर असं. आणि 1 मिनिट. आणि हे पण सगळं काढलं आहे आता. हे मी सगळं असं पाउचेसमध्ये भरून ठेवलं आहे, ते बघा ना कसं झालं आहे. याच्यात माझे सगळे 1 पीस आहेत, याच्यात सगळे ब्लाऊज आहेत, देन याच्यात पण काही ड्रेसेस आहेत, याच्यात पण ब्लाऊज आहेत. सो असं काहीसं पडलं आहे सगळं. आपलं लहान बाळ म्हणजे त्यातल्या त्यात पोरगी असेल, मुलगी जर घरात असेल तरी हे अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. बघा आता हे काय काय एवढं सगळं ह्या डब्यात. एवढं डब्बा आहे, हा मी फ्रीजसाठी मागवलं तर फ्रीज ऑर्गनायझर आहे ॲक्च्युली हे. पण हे मी तिकडे यूज करण्यापेक्षा मला असं वाटलं की हे या छोट्या छोट्या गोष्टींसाठी यूज करावे. हे मी बऱ्याच दिवसापासून याच्यासाठीच यूज करते. आणि सगळं एवढं या एका छोट्या डब्यामध्ये होतं, जे सगळं वेगळं वेगळं होतं. आता याच्यात किती छोट्या छोट्या गोष्टी आहे ना, बघते आता. त्याच्यातले काही काही क्लिप्स तर हरवलेले, जोडीमधले एक सिंगल, आणि काही काही रबर्स आहेत, काही आहेत तिच्या सगळ्या गोष्टी आहेत. यामध्ये मी सगळे तिचे हेअर बँड आणि क्रंचेस आहेत ते ठेवलेत सगळे.
आणि काही तर फेकून दिलेत मी. हे बघा इकडे हे अक्षरशः फेकून दिलेत. हे जे तिथं वापरतच नाही आहे आता ते टाकून देते हे सगळे. आणि हे जे चांगले चांगले आहेत ते याच्यात ठेवलेत, हे डब्यामध्ये असे मस्त ठेवलेत. हे याच्यात ऑर्गनाईज करून ठेवते, बघते आणि मग तुम्हाला दाखवते कसं केलं आहे. सो हे असं काहीचं ठेवलं आहे. यामध्ये सगळे तिचे ब्रेसलेट्स आहेत, यामध्ये तिचे असे क्लिप्स वगैरे आहेत सगळे. हे सगळे टिकचे पण हे कलरफुलवाले क्लिप्स आहेत. यामध्ये हे असे वाले सगळे टिक आहे ना, छोटे छोटे असतात ते वाले आहेत. यात रबर्स आहे, यात पण रबर आहे, यात काही असे थोडे मोठे मोठे क्लिप आहेत. हे माझे आहे, काही तिचे आहेत. तर ते याच्यातच ठेवले. एक कंपार्टमेंट होतं मग ह्याच्यात ठेवलं. हे असं काहीचं ठेवलं आहे. होते कसं ठेवलं आहे, हे असं काहीचं ठेवलं आहे. याच्यात सगळं काय काय गोष्टी ठेवल्या आहेत. हा एक डब्बा आहे, माझे पाउचेस म्हणजे डेली मी जे काही स्किन केअर वगैरे करते ते सगळं याच्यात आहे. हा एक आहे, त्याच्यात रबर्स वगैरे हे सगळं असं ठेवलं आहे. आणि हा एक कप्पा असा ठेवला आहे. असं काहीसं आवडून झालेलं आहे माझं. आता झाली संध्याकाळ. संध्याकाळ म्हणजे 4:45 वाजलेत. तुम्ही बघितलं असेल दुपारी मी वॉर्डरोब वगैरे क्लीन केला आणि त्याच्यानंतर काही शूट नाही केलं. उर्वीला मी आता 4 वाजता ट्युशनला सोडून आली आणि त्यानंतर मग आता 4:45 वाजलेत आणि आता चालली थोडंसं खाली. थोडंसं उर्वीचे 1-2 ड्रेसेस आहेत तिला लूज होत आहे, जे ऑनलाईन मागवले होते मी तिला मिशोवरून. सो ते काही थोडंसं हे करायचं आहेत, अल्टर वगैरे. आणि त्यानंतर मग थोडीशी भाजी वगैरे पण बघून घ्यायची आहे, दूध वगैरे आणायचं आहे. त्या अशाच काही छोट्या छोट्या गोष्टी त्या घेऊन यायच्या आहेत. सो चला ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आज मी वॉर्डरोब क्लीन केलं मस्त. चला स्टेज. सो आता आम्ही ना उर्वीला मी घेऊन आली, डीमार्टला वगैरे जाऊन आली आणि आता संध्याकाळचे वाजलेत 7. तर इथे उर्वी आता होमवर्क करते. तिला बसवलं. आज खूप दिवसांनी माझ्यासोबत बसली ती अभ्यास करायला आणि आज खूप दिवसांनी मला क्राफ्ट करावं वाटलं आहे. सो ह्या माझ्या बॉटल्स म्हणजे कलरच्या बॉटल्स रिकाम्या झालेल्या आहेत. वॉटर कलर असतात ना आपले ॲक्रेलिकचे, ते रिकाम्या झाले आहेत. सो ते आता ॲक्रेलिक नाही वॉटर कलर, हां तेच. सो ते रिकाम्या झाल्या होत्या आणि हा मी खूप जेव्हा मी मागे ॲक्रेलिकचे व्हिडिओ वगैरे केलेले जे क्राफ्टचे DIYचे, तेव्हाच्या त्या रिकाम्या झालेल्या बॉटल्स आहेत आणि मी ते आत्तापर्यंत जपून ठेवले होते. सो म्हटलं चला त्याचंच काहीतरी आता करूया, छोटे मिनिएचर वगैरे काहीतरी बनवूया, दाखवते. इथं अशा आहेत. आता माझ्याकडे हे कलर आहेत थोडेफार, ते बघते यूज करून त्याला. जेवण वगैरे झाले, बिग बॉस बघून झालाय आणि बिग बॉस लवकर संपलाय. एवढं ओरडायची झिरो दाब ना बाई. चला आणि आता आहे ना कपडे टाकायचे काही इस्त्रीला थोडेसे, बाकी मग राऊंड मारून यायचे गाडीमध्ये. 4 व्हीलर काढायची, बरेच दिवस झाले 4 व्हीलर काढली नाही बाहेर. सोबत ते राऊंड मारून यायचं आहे. चला आता आम्ही चाललोय, थोडा राऊंड मारून येतो. इस्त्री काय ॲक्च्युली या गार्डनला मी खूप दिवसांनी आले आणि हे पण झालं इथे, तर मला माहीत पण नाही हो. मसाज वगैरे, आय मसाज. सो आज आम्ही आलो या गार्डनमध्ये. हां, जेव्हा मी ऑफिसला नव्हती जॉईन केलं ना, तेव्हा इकडं रोज यायचो आम्ही उर्वीला घेऊन. मम्मा योगा करायची. इथे असं बरेच काय काय झालं. यायची ना गार्डनमध्ये तेव्हा हे काय नव्हतं. नाही बेटा आता झालं, ते संपलं, बंद केलं त्यांनी. आता आम्ही आलो घरी. आता घेतोय छास, पितोय. चहास काय चहास. ठीक आहे, नाही हसत. बापरे एवढी गरमी आहे, डेंजर. गुड आफ्टरनून. आज नेक्स्ट डे आहे आणि वर्किंग आहे. आज स्प्लिट शिफ्ट चालू आहे. आता या वीकमध्ये पूर्ण आठवडा स्प्लिट शिफ्ट असणार आहे. सो सुशांत आलेत मॉर्निंग करून, थोडा वेळ झोपलेत. उर्वी झोपेतून उठल्या, आमच्या झोपा झाल्या दोघींच्या मस्त. आता थोडीशी भूक लागली, लाईट जी भूक असते ना ती वाली लागलेली आहे. सो एक इंस्टाग्रामेबल रेसिपी आहे जी मी बघितली. सुशांतने मला एक दिवस शेअर केली होती.
तर म्हटले चला आज बनवूया, सगळं सामान पण आहे घरी तर म्हणजे, आणि ते बेसिक आहे सगळं, सगळ्यांच्या घरी असणारे अशाच सगळ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला दाखवते काय आहे शॉर्टमध्ये. बटाटा उकळून आहे, बाकी कोथिंबीर, शिमला, टोमॅटो आणि मिरची हे घेतलं आहे कापून. आता काय करायचं, हे बटाटे उकडून घेतलेत ना, ते बटाटे आपल्याला याच्यात टाकायचे. बटाटे, पोहे थोडेसे आणि राईस फ्लावर म्हणजे आपलं तांदळाचं पीठ. सो हे सगळं मिक्स करून घ्यायचं, चांगलं पेस्ट बनवायची त्याची, आणि मग पुढची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे बॅटर करून घ्यायचं, एकदम घट्ट म्हणजे असं जास्त थिकच ठेवायचं, हे जास्त पातळ नाही करायचं. आता हे सगळे व्हेजिटेबल्स मी कट केले ते सगळं टाकणार आहे, मीठ टाकणार आहे आणि आपल्याला खायचा सोडा टाकायचा थोडासा याच्यात. पॅन घेतला आहे मी छोटासा, याच्यापेक्षा थोडा मोठा असेल तरी चालेल, पण माझ्याकडे हाच होता त्यामुळे मी हा घेतला आहे. आणि त्यात तेल टाकलं आहे, मोहरीची फोडणी द्यायची आणि हे बॅटर टाकायचं. तर होतं हे, त्याला थोडं तेल झालं की मग पलटी करायची आपल्याला. झालेला आहे पोपट, काय जी इंस्टाग्रामवर रील बघितली होती, माहीत नाही काय आहे, मी बनवायला घेतलं. आय थिंक त्यांचा नॉनस्टिक होता म्हणून म्हटलं चला याच्यात नसेल येत. तर माझ्याकडे आता नॉनस्टिक असा छोटा तर नाही आहे, पण मी या मोठ्यावर ठेवला आहे नॉनस्टिक. आता याच्यावर पण असं झालं आहे, हे काय करू मी, एवढं नुकसान तर नाही होऊन देणार आहे. त्याला काय ऑप्शन आहे, माझ्याकडे इथं आप्याचं भांडं आहे नॉनस्टिक, त्याच्यात टाकलं तर होईल का आप्पे ते मला कळत नाही आहे. आता हे जर पलटी पडलं तर समजायचं होऊ शकतं, पण हे जर पलटी नाही झालं तर मग, आणि टेस्ट छान लागते, म्हणजे थोडंसं कडेचं खाऊन बघितलं ना, टेस्ट छान आहे. असं जायचं झालंय, आता बघू, चला एंडला दाखवेल मी आता काय होते. तव्यावर हे असं काहीसं झालंय, टेस्ट एकदम छान लागते. आता मी अजून एक ठेवलंय तव्यावर, आणि मला आता एवढा टाइम पण नाही, सो मी विचार करते हे आप्पे टाकून देऊ आप्पेच्या याच्यावर, म्हणजे पटपट होईल. चिकनवाला तव्यावरचा परफेक्ट आलाय, एकदम छान झालाय. आता मी इकडे पण ठेवलेत, आता हे बघून कसे होते, म्हणजे पटपट होईल जरा. आता याचं पण 1-2 बॅटरी इकडे काढून घेते ना, आणि एक तव्यावर एक ठेवले. की अशी मिस्टेक होऊ शकते रेसिपीमध्ये, आपण इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर बघतो, पण तशाच परफेक्ट रेसिपी नाही होत कधी कधी, आणि झालंही असतं कदाचित. पण ते नॉनस्टिक नव्हतं माझ्याकडे, जे छोटं पॅन होतं ना ते नॉनस्टिक नव्हतं, त्यामुळे कदाचित ते नसेल झालं. पण आता ते नॉनस्टिक मी जे ठेवले त्याच्यावर होतंही आता बऱ्यापैकी, आणि फर्स्ट टाईम केलं त्यामुळे थोडंसं होतं. सो अशा चुका होतात. आणि चला आता मला पटपट आवरायचं, 6:30ला कामावर बसायचं आहे, आणि नाश्ता करून मग बसू. आणि आज जेवणाला फक्त सांगणार आहे मी कढी, भाकर, बाजरीची भाकर आणि भात मस्त, आणि हे पापडाची चटणी करायला लावते आंटी. हे असे काही आप्पे झाले आहेत. आता हे कोणत्या प्रकारचे आप्पे, पण छान टेस्ट खूप छान लागते याची. टेस्ट सांगा कसे झाले.